नमस्ते. जय गुरुदेव. आत्मनमस्ते. जय गुरुदेव. जय गुरुदेव. जय गुरुदेव. कसे आहात? नमस्कार. नमस्कार. मी छान कसे? आहे. ओके ओके, बोला. तुमच्या अनुभूती जाणून मी घ्यायच्या अभिषेक आहे. जोशी. तुमचा प्रवास हो. जाणून घ्यायचा आहे. ओंकार साधना ज्या सुरू केल्यात, वन ऑफ द बेस्ट असं म्हटलं तरी चालेल, की तुम्ही तितक्याच सुंदर पद्धतीने तुमचा हा ओंकाराचा प्रवास करता आहात, तुमच्या साधना करता आहात. त्यामुळे तुमचा जो अनुभूती आहे, तुमचे ते अनुभव आहे, ते जाणून घेण्याची मला खरोखर फार इच्छा आहे. तुमचे रोजचे मेसेज पाहिले जातात. त्या मेसेजमध्ये रोज तुम्ही जी रोजच्या रोज तुमचा जो पुढचा प्रवास चालू झालेला आहे, तुमचं संगीत खूप सुंदर सुरू झालेलं आहे. हा रोजचा प्रवास मी तुमचा बघत असते, अगदी आत्मीयतेने जाणून घेत असते. त्यामुळे हा प्रवास तुम्ही शेअर करावा आणि त्याच्यामध्ये तुमच्या मुखातनंच मला अगदी तुमचे शब्दही फार सुंदर आहेत. त्याच्यामध्ये ते मला सांगावं की ओंकार साधनेने खरोखर किती तुमच्या लाईफमध्ये ट्रान्सफॉर्मेशन झालं आहे, किंवा ही ऊर्जा जी आहे, ही ब्रह्मांडीय ऊर्जा आहे, ही कशी तुमच्या संपूर्ण जीवनाला परावर्तित करत आहे, हे मला जाणून घ्यायचं आहे. निश्चित. श्रीमाई आत्मनमस्ते. जय गुरुदेव. मुळामध्ये ही जेव्हा मला कन्सेप्ट समजली, म्हणजे इंस्टाग्रामच्या माध्यमातून मी आमच्या ज्या गुरुमाऊली आहेत त्यांच्याशी कनेक्ट झालो. आणि 98 पासून 2023 पर्यंत जवळपास संगीताची, म्हणजे भारतीय शास्त्रीय संगीताची माझी साधना, प्रॅक्टिस, आपण त्याला प्रॅक्टिस म्हणू, ती सुरूच होती. पण ओंकार साधनेचं गाण्यामध्ये महत्व काय आहे, किंवा आपण ज्याला स्वयंभू नाद म्हणतो, की प्रत्येक स्वराला एक स्वयंभू नाद आहे. आणि जे माझ्यासारखे साधक आहेत, जे कलाकार आहेत, ज्यांना उत्तम व्यासपीठ हवं आहे किंवा ते प्रॅक्टिस करता आहेत, पण आपण म्हणतो की काहीतरी कमी आहे. म्हणजे काहीतरी काय कमी आहे, की फेम आपण ज्याला म्हणतो, किंवा माझं गाणं इतर ठिकाणी पोहोचावं, मला लोकांनी ओळखावं, माझी समाजामध्ये एक प्रतिष्ठा प्राप्त व्हावी, यासाठी अत्यंत आवश्यक गोष्ट अशी आहे की जसं रियाज, साधना, स्वरस साधना आहे, गाणं आहे, त्याचप्रमाणे मी असं म्हणेन की ओंकार साधना ही आपण अवश्य केली पाहिजे. त्याचे माझ्या अनुषंगाने मी ज्या अनुभूती घेतोय त्या अत्यंत विस्मयकारक आहेत. म्हणजे त्या मी तुम्हाला शब्दात सांगू शकत नाही, म्हणजे आपल्याकडे शब्द कमी पडतील, कारण वेळेची मर्यादा आहे. तरी पण मी हे मुद्दामून आपण सांगू इच्छितो की मॅडम उच्च विद्याविभूषित आहेत. म्हणजे आपण जनरली बघतो की इंस्टाग्रामवर ऍडव्हर्टाईज अनेक येत असतात, पण कुठल्या गोष्टीला कनेक्ट व्हावं, कुठली गोष्ट ऍक्सेप्ट करावी किंवा कोणाला ऍग्री व्हावं, हे जोपर्यंत आपला सोल सांगत नाही तोपर्यंत आपण त्या ऍडव्हर्टाईजला शक्यतो आपण प्रिफर करत नाही. पण ह्या बाबतीत मात्र बरोबर उलट झालं. मी आतापर्यंत कुठच्याही ऍडव्हर्टाईजला फॉलो केलेलं नाही, पण जेव्हा तो मॅडमचा लोगो, मॅडमचं सुंदर असं फोटो आणि त्यांनी जे डिटेल्स खाली दिलेले आहेत तर ते बघितले, आणि म्हणजे मी कुठचाही मागचा पुढचा विचार केला नाही. ओंकार साधना हे एवढं टायटल मी वाचलं आणि त्याला समर्पण केलं. म्हणजे वा. त्या गोष्टीला ओंकार साधना हे समर्पण झालेलं आहे माझ्याकडून. हे मी कुठलाही विचार करून, माझ्या मेंदूला विचारून, मनाला विचारून केलेलं नाही. हे माझ्या आत्म्याची ती भूक होती, आणि ती भूक त्या क्षणी एवढी बळावली होती की आपण म्हणतो मी गुरुच्या शोधात आहे, गुरु कधी मिळेल, कुठे मिळेल, मी त्याला कसा शोधू. ते इंस्टाग्रामच्या माध्यमातून श्री माई आम्हाला मिळालेले आहेत, तर मी त्यांच्याशी कनेक्ट झालो.